राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिले। विषय असा या पत्राचा की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये आता नियम अटी लागू केल्या, यामध्ये KYC लागू केली। यामुळे हे मानधन कमी होणार। ज्या वेळेला आपण हे मानधन सुरू केलं त्यावेळेला कोणतीही अट शर्त नव्हती, KYCची अट शर्त नव्हती। आपण या मानधनाच्या माध्यमातून मतं घेतले, राज्यात सरकार स्थापन केलं आणि आता आपण या नारी शक्तीशी बेईमानी करणार आहात। आपण या नारी शक्तीचा मान सन्मान करण्यापेक्षा या नारी शक्तीचा अपमान करीत आहात। माझी मागणी आहे की हा जो आपण 26 लाखाचा आकडा जाहीर केला की 26 लाख सध्या 26 लाख महिलांचं मानधन बंद करणार आणि त्यांच्याकडून हे मानधन वसूल करणार, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, ही फसवेगिरीची गोष्ट आहे। म्हणून राज्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की KYC हे बंद करा आणि हा जे मानधन आहे, जसं आपण फक्त सहीवर मानधन सुरू केलं तसंच हे मानधन सुरू करा। कोणाही जाऊन हे मानधन वसूल करण्याचा प्रयत्न करू नये, हीच एक अपेक्षा।